नमस्कार, समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण रांगोळीतील अर्धवर्तुळ आणि वर्तुळ हे चिन्ह कसे काढायचे ते पाहू। पण आता अर्धवर्तुळ काढूया। अर्धवर्तुळाचा सराव सुद्धा मागील दाखवल्याप्रमाणे 5 बोटांमध्ये रांगोळी पकडून असा करायचा आहे। अर्धवर्तुळ म्हणजे धर्म संस्कृती चे प्रतीक आहे। कमी रांगोळी घेऊन छोटे अर्धवर्तुळ आणि जास्त रांगोळी घेऊन मोठे अर्धवर्तुळ किंवा जाड अर्धवर्तुळ। अर्धवर्तुळाचा उपयोग दारासमोर किंवा देवासमोरील रांगोळीसाठी जास्त केला जातो। हे बघा, अशा प्रकारे सराव करायचा आहे। आता आपण पूर्ण वर्तुळ काढूया। पूर्ण वर्तुळ म्हणजे पूर्णत्वाचे प्रतीक आणि रांगोळीमध्ये हा महत्त्वाचा आकार आहे। वर्तुळ म्हणजे प्रत्येक रांगोळीमध्ये वर्तुळ असतंच आणि प्रत्येक चिन्हाचा सराव करायचा आपल्याला, तेव्हाच पूर्ण रांगोळी सुंदर आणि चांगली येते। अशा प्रकारे लहान मोठ्या वर्तुळांचा सराव करायचा आहे। आता या पुढील चिन्ह जे आहे ते आपण पुढील भागात पाहू। धन्यवाद।